ए पुरी पुरीचे माय बाप बघितलंस का प्रकरण काय झालं तर गौरी मुंडेच? हा, अरे तो बाप ढसाढसा रडतोय आणि ढसाढसा रडून मीडिया समोर सांगतोय, दादा पोरगी द्यायची असेल तर गरीबाच्या घरी द्या, चांगल्या लेकराला द्या, पण पैशवाल्याच्या घरात देऊ नका हो, कारण जशी हत्या माझ्या गौरीची झाली तशी कोण्या गौरीची होऊ नये, तो बाप ढसाढसा रडून सांगतोय. आज समाजामध्ये फार मोठी परिस्थिती गंभीर तयार झालेली माईबाप, पण हे सर्व पालकांना, सर्व माईबापांना, सर्व पोरींना प्रकरण झाल्यावरच का ठेस लागते मला कळत नाही दादा. आज चांगले चांगले निर्व्यसनी मुलांचे, होतकरू मुलांचे, जिद्दी मुलांचे लग्न होत नाही दादा, फक्त कोणामुळे? या मुलींमुळे आणि मुलींच्या मायबापांच्या विचारांमुळे. यांना सरकारी नोकरी पाहिजे. तो मुलगा कसाही असो, फालतूक असो, व्यसनी असो, त्याचे बाहेरच्या लपडी असो, तरी हा त्यांना मुलगा चालणार, कारण तो जास्त पैसा आणतोय, त्याला सरकारी नोकरी आहे. अरे महाराष्ट्रात किती पर्सेंटेज लोक सिलेक्शन होतात पूर्ण वर्षभरामध्ये, करताय का तुम्हाला? 0.021% रेशिओ प्रत्येक वेळी सिलेक्शन असतं. किती जणांना सरकारी नोकरी आहेत? आणि मुलगी देताना मुली देखील यांना कवडीची अक्कल नाही. म्हटलं मला सरकारी नोकरीवाला पाहिजे, मला मोठा पॅकेजवाला पाहिजे, आज शेती पाहिजे, वरून शेतीत खुरपं घेऊन जाणार नाही, पण हरामखोरांना शेती पाहिजे. नैतिकता गाण ठेवून टाकली रे तुम्ही, नैतिकता गाण ठेवून टाकली. मुलगी देताना जर कधी आम्ही मुलगा चांगला असेल, कर्तबदार असेल, निर्व्यसनी असेल, टॅलेंट असेल, त्याचं आचरण शुद्ध असेल, तर तो कुठेच्या कुठे प्रगती करून टाकेल येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये. पण बरेच जणांची ही मानसिकता एवढी खलास झालेली आहे, बापाच्या प्रॉपर्टी पाहून पोरी देतात आणि गेल्या कालांतराने 10-11 वर्षानंतर फारकती टाकतात आणि सांगतात की यानं शून्य करून टाकली, प्रॉपर्टी सगळी खलास करून टाकली, आता मला नांदायचं नाही. अशा 50% केसेस कोर्टामध्ये चालू आहेत महाराज, ज्यांनी संपत्ती पाहून, श्रीमंती पाहून पोरी देऊन टाकल्या. पोराचा विचार नाही केला, त्याचं कर्तबदारी काय आहे, त्याची आचरण कसं आहे, त्याचे कसे मित्रमंडळी आहे, त्याचे कुठे अकाउंट्स आहेत, त्याचे बाहेर किती लफडे ते न पाहता त्याची संपत्ती पाहून पोरी देऊन टाकल्या आणि आज कोर्टामध्ये केसेस रडत आहेत आणि 2-2 लेकरावरती मुली बसलेल्या आहेत. ही शोकांतिकाची गोष्ट आहे. कधी डोळे उघडेल तुमचे? दादा अतिशय श्रीमंती जर त्या मुलाकडे असेल तर तिथं तुमची काही अवकात नाही, त्याच्या पुढे लक्षात ठेवा. तुमचा दर्जा त्याच्याकडे शून्य झालेला असेल, लक्षात ठेवा. जिथं आपला आधार नसेल, जिथला आपली भावनिक व्यक्त आपण काही करू शकत नसेल, जिथं आपला अभिमान नसेल, स्वाभिमान नसेल, जिथं आम्हाला कुठलाही दर्जा दिला असेल, त्याच्या संपत्तीला का आग लावायची आहे? आणि हे मुलीवाल्यांना हे कळलं पाहिजे. अति पैसा तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती देऊ शकतो, पण आत्मिक समाधान देऊ शकत नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. अरे जर मुलगाकडे कर्तबदारी असेल तर तो श्रीमंती करायला वेळ लागू देत नाही, लक्षात ठेवा. हा सोशल मीडियाचा जमाना आहे मायबाप मध्ये, लक्षात ठेवा. बोटावर मोजणे इतके पोरं निर्व्यसनी आहेत आणि चांगले आचरण शुद्ध आहे, जे परमार्थाच्या मार्गावर चालू आहेत आणि कर्तबगारी दाखवत आहेत. 90% आज पोरं एवढी हैवान झालेली आहेत, एवढी व्यसनाधीन झालेली आहेत आणि त्यात योग्य मुलगा शोधणं फार कठीण झालेलं आहे. मुलींना पण सावधानतेचा इशारा देतो. 2 एकदा तुम्ही जास्त शिकल्या तर स्वतःला शहाणं समजू नका. स्वतःला आरशामध्ये पहा, तुमची किती लायकी आहे. आणि फार मोठं फॅड तयार झालंय महाराज, लक्षात ठेवा. शेती पाहिजे यांना, पण शेतीमध्ये पोरगी जाणार नाही. मुलगा एकुलता एक पाहिजे, एकुलता एक पाहिजे म्हणजे तुला नांदायचं की काय करायचंय? महाराज 70-80 वर्षाच्या आयुष्यासाठी आपण एवढा विचार करतोय, बरं सोबत काय येत नाही हो. जर सोबत काय आलं असतं तर मंडळींनी काय केलं असतं मला कळत नाही दादा. समाज फार अधोगतीकडे वाटचाल करत चाललेला आहे आणि आपण म्हणतो की वाईट गोष्टी घडत आहेत. महाराज याला समाज फार मोठा जबाबदार आहे, लक्षात ठेवा. येणाऱ्या 8-10 वर्षानंतर काळ एवढा भयानक होणार आहे, पोरीवाल्यांचे ढसाढसा असं डोळ्यामध्ये राहतील आणि सांगतील कसा का मुलगा असे ना बघा आणि आपली पोरगी देऊन टाकायची आहे. ही वेळ तुमच्यावर नक्कीच येणार आहे, कारण तुम्ही अति करून टाकलंय. काही मुलीवाले तर सौदा करतात महाराज मुलींचे. काय काळ कुठं चाललाय दादा कलियुगातला मला कळत नाही हो. हा, आम्ही अति पैशाच्या पाठीमागे धावत आहोत आणि आज कोर्टामध्ये केसेस रडत आहोत, ढसाढसा पोरी रडत आहेत. अरे श्रीमंताच्या घरामध्ये तुमच्या पोरीला काय सोन्याचा घास भरवला जातो का तोंडामध्ये? चांदीच्या ताटामध्ये जेवण दिलं जातं का? या गोष्टी कळल्या पाहिजेत. जिथं तुम्हाला सन्मान आहे आणि आपली अवकात पाहून मुली दिल्या पाहिजेत महाराज. आपला जर मीडियम घराणं असेल तर मीडियम घराणं पाहून मुली द्या. काय करता त्या बंगल्याला? का त्याच्या बंगल्याला तुम्हाला आग लावायची आहे?
आणि किती बंगल्यावाल्या पोरी सुरक्षित आहेत आणि किती बंगल्यावाल्या पोरी समाधानी आहेत मला दाखवून द्या एक एक्झाम्पल. एक जरी उदाहरण सांगून दिलं तर समाधान महाराज तुम्ही सांगाल ते करा. लक्षात ठेवा, जेवढे काही मुलीचे वडील असतील, माईबाप असतील, त्यांना मला कळकळून विनंती आहे, मुलं पाहून मुली द्या हो, नाहीतर अशी ढसाढसा रड येईल. रडण्याची जी आता गौरी मुंडे यांच्या वडिलांवरती आलेली आहे. श्रीमंती पाहून त्यांनी मुलगी देऊन टाकली आणि त्या हरामखोराचे बाहेर दुसरं लपड निघालं. जेव्हा या पोरीला कळालं तेव्हा त्या पोरीनं आत्महत्या करून टाकली. दादा, असे अनेक किस्से घडत असतात समाजामध्ये. आपण जागृत व्हायला पाहिजे. मुलाची कर्तबगारी असेल, त्याचं आचरण चांगलं असेल तर देऊन टाकायला तुम्हाला काय अडचण आहे. पण नाही ना, आम्हाला अतिशय श्रीमंती पाहिजे. आमच्या अपेक्षांची नैतिकता आम्ही पार करून टाकलेली आहे. आम्ही माणूस आहोत, आम्ही विसरून गेलेलो आहोत. आणि समाजामध्ये अनैतिकता पसरत चाललेली, हैवानिकता पसरत चाललेली. येणाऱ्या 8-10 वर्षानंतर काळ एवढा भयानक असणार दादा. मुलींवरती ढसाढसा रडण्याची पाळी येणार का? अपेक्षांचा ठीक अतिशय पार झालेला आहे. यांना संस्काराचं घराणं नको, यांना अति मोठं परिवार नको, यांना फक्त भौतिक सुखाची प्राप्ती पाहिजे. आणि इंद्रियाच्या अधीन घेऊन माणसं एवढी भयानक झाली दादा की न बोललेलं बरं आहे. म्हणून नीट झक मारा मुलीच्या आई वडील आणि मुलींनी. एवढ्या अपेक्षाच्या पार जाऊ नका की तुमच्या उद्या उठून रडण्याची पाळी येणार आहे. लक्षात ठेवा. कधीतरी सुधरा. शिक्षणानं हे तुम्हाला सांगितलं का की श्रीमंती पाहून लग्न करायचं, श्रीमंताच्या घरात पोरी द्यायच्या? असे अनेक किस्से मला सांगितले जातात. महाराजा कीर्तनामध्ये विषय मांडायचे तुम्ही. आता आपण समाजाला काय सांगायचं? समाज करायलाच तयार नाही दादा. आणि हे जे गुन्हेगारी प्रकरण वाढत आहे दादा, याला समाज फार मोठा जबाबदार आहे. गोष्ट लक्षात ठेवा. सुधरा आणि हळूहळू जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. आज्ञा घेतो सर्वांना माझा रामकृष्ण हरिभक्त पारायण समाधान महाराज पाटील. गेल्या 10 वर्षापासून कीर्तन करत आहोत दादा. अतिशय शुद्ध विचारावरती मी समाज प्रबोधनाचं काम करतो. फार्मा कंपनीमध्ये नोकरी करून समाजानं सुधारावं. माझे ज्ञानोबरांचे खरे विचार म्हणजे तपोबरांचे खरे विचार, धर्माचे खरे विचार समाजापर्यंत पोहोचावे, ही माझी तळमळ आहे. बाकी कोण आहे महाराष्ट्रामध्ये, कोण आहे खानदेशमध्ये जो फार्मा कंपनीमध्ये नोकरी करून आणि अनेक क्षेत्रांचा महाराज एकत्रित मला अनुभव आहे. आजही एम फार्म असेल, बी फार्म असेल, MS असेल, BS असेल, या पोरांना मी सेमिनार देतो महाराज टेक्निकली. आणि असा ज्याची खरी अंतकरणामध्ये धडपड चालू आहे, समाजाविषयी अंतकरणामध्ये तडमड चालू आहे, असा महाराज समाजापर्यंत पोहोचावा. आणि हे ज्या अनिष्ट प्रथा चालू आहे, जे लोकांची मानसिकता गंदी झालेली आहे, यांना सुधारण्याचं काम मी हाती घेतले दादा. तर आपलं सहकार्य जर मला असेल तर नक्कीच या कार्याला योगदान लागेल. कारण मी तळागाळातला माणूस आहे दादा, तळागाळातला व्यक्ती आहे. मला कोणी आजपर्यंत साथ दिली नाही. त्या सोशल मीडियाच्या आधारे तुमच्याकडनं विनंती करत आहोत की आपण जिथं जिथं तुमचे काय संपर्क असतील त्या त्या ठिकाणी माझं नाव सुचवा आणि कीर्तन सेवेचं आयोजन करण्याचा प्रयत्न करा. अरे तुम्ही नको ती महाराज मंडळी बोलवतात. महाराजांच्या कीर्तनाचा विषयाला पत्ता नसतो, ना त्यांचं आचरण शुद्ध असतं, ना त्यांचं वागणं शुद्ध असतं. मग अशी लोकांना डोक्यावर घेण्यापेक्षा जर आमच्या तळागाळातील लोकांना, बरं माझ्या काही त्याच्यावर बंगला बांधण्याचं नाही हो, मी फार्मा कंपनीमध्ये नोकरी करणारा व्यक्ती आहे, मला काय, फक्त मी समाजापर्यंत महिन्यात 2दा तरी पोहोचावं ही माझी तळमळ चालू आहे. आणि माझ्या ज्ञानोबा तुकोबारांची सेवा माझ्याकडनं घडावी एवढं माझ्या हातानं चालू आहे. मला सहकार्य करा. आणि हा जो मुद्दा मी उचललेला आहे की आज चांगल्या मुलांचे लग्न होत नाही महाराज, मुलींची मानसिकता, मुलांची मायबापांची मानसिकता खलास झालेली, या गोष्टीवर मी भर टाकण्याचा प्रयत्न करत आहे. या गोष्टीला मला सहकार्य करा. आज्ञा घेतो सर्वांना माझा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.